नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त आणि फर्स्ट क्लास आहे. ही आहे माझी बहीण वैष्णवी, माझ्या आत्याची मुलगी, आणि आम्ही चाललो आहे आता दमनला राईडला. हो मित्रांनो, मी दमनला आली आहे. तुम्ही मागेच माझी एक शॉर्ट व्हिडिओ बघितली असेल वैष्णवीसोबतच्या राईडची. सो हा फुल व्हिडिओ मी आता इथे पोस्ट करते आहे. मला फारसं तेव्हा गाडीवर बोलता नाही आलं, सो म्हणून मी आत्ता ह्याच्यावर व्हॉइस ओव्हर देते आहे. सो होप तुम्ही आजची ही राईड दमनची एन्जॉय कराल. फर्स्ट ऑफ ऑल की आम्ही एवढ्या वर्षांनी जेव्हा इथे दमनला गेलो तर इथे बरंच डेव्हलपमेंट झालेलं आहे. रस्ते खूप सुंदर त्यांनी केलेले आहेत. इवन रस्त्यांच्या शेजारी झाडं आणि इतकं छान डेव्हलप केलं आहे ना. आणि शिवाय आपण जो आता जाणार आहे तो आहे देवका बीच. देवका बीचशी असं कनेक्शन आहे की पूर्वी जेव्हा आत्या समुद्राच्या जवळ राहायची बीचच्या नाणी दमनला, तर तिथे आम्ही म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यावर सुद्धा आम्ही तिथे बीचवर वॉकला जायचो. अगदीच समुद्राच्या शेजारी आत्याचं घर होतं. आता थोडंसं तिने पुढे घेतलं आहे घर, बिकॉज जेव्हा पण समुद्राला वादळी वारी येतात त्यावेळेला घरांची खूप हालत होते आणि जे वरती पत्रे वगैरे काही असतील तर ते उडून जातात तुमच्या बिल्डिंग्सवर. सो आत्याने आता नवीन पुढे शिफ्ट केलं आहे घर. आणि आता तुम्ही बघताय की किती सुंदर त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे हे दमणमध्ये, गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये ॲक्च्युली गुजरातमध्ये पण नाही आहे, दमण हे संघ प्रदेश येतं वेगळं. सो खूप मस्त आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल दमणला, तुम्हीसुद्धा व्हिजिट केलं असेल. जर व्हिजिट केलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या प्लेसला इथे व्हिजिट केलं आहे, कोणते कोणते प्लेस बघितले आहेत. मी तर बऱ्याच वर्षांनी आले इथे, आणि बऱ्याच वर्षांनी आल्यानंतर आमची वैष्णवी आता मोठी झाली आणि ती स्वतः बाईक राईड करते. सो सॉरी की हेल्मेट नाही वापरला आहे की बिकॉज आम्ही घराच्या खूपच जवळ गेलो होतो. सो आणि जस्ट जवळच काम होतं आणि बिल्डिंगच्या बाजूला म्हणजे थोडंसंच पुढे समुद्र असल्यामुळे आम्ही काही हेल्मेट वगैरे यूज नाही केलं, ते हातात ठेवलं होतं. सो आत्ता आपण चाललो आहे ते आहे देवका बीचला. तुम्ही बघताय आता समोरच आपल्याला दिसतोय हा सुंदर असा देवका बीच. आणि मी स्वतः एवढ्या वर्षांनी हे बघते आहे ना, तर खूप 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 अमेझिंग यांनी बनवलं आहे. मला अगदी मुंबईलाच आल्यासारखं वाटलं. म्हणजे ते गेट्स जे छोटे छोटे बनवले आहेत इथे एंट्रीसाठी आतमध्ये. शिवाय इथे रस्ता खूपच अरुंद आहे. इतके सुंदर रस्ते. डेव्हलपमेंट खरंच खूप छान आहे. क्लीन आहे इथे, अजिबातच कुठे घाण किंवा काही नाही आहे. खूप मस्त. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी खरंच इतकं क्लीन रस्ते किंवा असं हे नव्हतं. आता इथे खूपच रस्त्याचं काम छान झालेलं आहे. मला असं वाटतं इकडची लोकवस्ती पण त्यांनी हटवली असेल, पुढे केली असेल, बिकॉज इथे लोकवस्ती होती. आणि आता सुंदर असा एवढा मोठा रस्ता हा इथे झाला आहे. आणि यावर आम्ही राईडची मजा घेतो आहे, वैष्णवी आणि मी. मस्त वारा सुटला आहे. म्हणजे दुपारचं ऊन आहे पण दुपारचं ऊन लागतच नाही आहे. इतका सुंदर वारा आहे इथे. तुम्ही बघू शकता की किती आम्ही मजा करतो आहे आणि ही राईड एन्जॉय करते आहे मी. गप्पा चालू आहेत माझ्या वैष्णवीसोबतच्या. देवका बीचला ॲक्च्युली ना इथे चर्च पण आहे, तर ते चर्च पण बघायचं होतं पण ते नाही बघायला मिळालं मला, बिकॉज घरी जायची लवकर घाई होती. बिकॉज आपण मंडेमध्येच रिटर्न आलो होतो दमणवरून, सुट्टी नसल्यामुळे. आणि फायनली हा आहे आपला सुंदर असा देवका बीच. तुम्ही बघताय ना, मस्त अशी वाळू आणि एकदम क्लीन आहे हा समुद्रकिनारा. इथे गर्दीसुद्धा नाही आहे अजिबातच. इथे गेले आणि फोटोशूट नाही केलं असं होणार का? तर मी मस्त फोटोशूट आणि व्हिडिओ काढून घेतले वैष्णवीकडून. छान. आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं थोड्याशा वेळेमध्ये. म्हणजे अगदीच फारच कमी वेळ होता आमच्याकडे. जस्ट आम्ही जाऊन थोडं मजा केली आणि आम्ही नंतर रिटर्न फिरलो. आय होप तुम्ही हा छोटासा देवका बीचचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. नेक्स्ट टाईम आपण पुन्हा जेव्हा येऊ
दमणला, तेव्हा नक्कीच तुम्हाला मी जास्तीत जास्त ठिकाणं एक्सप्लोअर करून दाखवेन. बाय. व्हिडिओ असंच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची. टाटा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.